पिंपरी चिंचवडमध्ये येणाऱ्या पिंपरी या विधानसभा मतदारसंघात आता भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार नाही असा निर्णय घेतलाय। पिंपरी चिंचवडमध्ये येणाऱ्या भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या 3 मतदारसंघांपैकी केवळ पिंपरीमध्ये अजित पवार यांचे समर्थक अण्णा बनसोडे हे पक्षाचे आमदार आहेत। आता भाजपनं या ठिकाणीही प्रचार करणार नसल्याची भूमिका घेतल्यानं अजित पवार यांच्या पक्षाची अडचण वाढण्याची शक्यता आहे। बघूया एक रिपोर्ट। पिंपरी विधानसभेवर भाजपचा दावा। बाले किल्ल्यातच अजितदादांची अडचण। पिंपरीमध्ये दादा भाजपला नकोसे। बारामतीनंतर अजित पवारांचा दुसरा बाले किल्ला म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख आहे। 2017च्या महापालिकेच्या निवडणुकीत अजितदादांचा हा बालेकिल्ला त्यांच्या हातातून गेला असला तरी भाजपनंतर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची ताकद अजूनही कायम आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेले अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे आमदार आहेत। मात्र आता पिंपरीमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत अण्णा बनसोडे यांचा प्रचार करणार नसल्याचा निर्णय घेतलाय। अनेक वर्षापासून या ठिकाणी पिंपरीमध्ये भाजपची ताकद जास्त आहे, या ठिकाणी नगरसेवक जास्त आहेत। त्याचबरोबर सर्वार्थाने 399 बूथ प्रमुख अनेक दिवसापासून या ठिकाणी काम करतात आणि आत्ताच्याच लेटेस्ट झालेल्या इलेक्शनमध्ये जवळजवळ 16,500चा लीड पिंपरी विधानसभेने माननीय श्रीरंग बारणे यांना दिलाय। त्यातच दिसतं की पिंपरी विधानसभेमध्ये भाजपची ताकद आहे, म्हणून आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे ही मागणी करणार आहे की हा मतदारसंघ भाजपला सुटणं गरजेचं आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी महायुतीत ठरलेल्या सूत्राप्रमाणे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच राहील असं यापूर्वीच स्पष्ट केलंय। असा निर्णय झालेला आहे की ज्या ज्या पक्षाचे जे आमदार असतील त्या जागा त्या पक्षासाठी सोडण्यात येणार आहे। तर माझी खात्री आहे की पिंपरी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सीट आहे, आदरणीय दादांची सीट आहे, त्यामुळे जो दादा निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये येणाऱ्या भोसरी आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत। आता पिंपरीमध्येही भाजपनं अण्णा बनसोडे यांचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केल्यामुळे अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे। जवळपास 15 वर्ष पिंपरी चिंचवडवर एकहाती सत्ता राबवलेल्या अजित पवारांना आता बाले किल्ल्यातच मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। अजित पवार यातून कसा मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।